पाहूयात एका रिपोर्टकडे वळूयात। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहील आणि भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे राहील हे स्पष्ट झालंय। तीनही पक्षांच्या जागा सुद्धा घोषित करण्यात आल्यात। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी गुढी उभारली। अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधवांनी पाडव्यानिमित्त प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। तर एमआयएम कडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे महायुतीत अद्यापही संभाजीनगरची जागा कोणाची हा मुहूर्त ठरत नाही। सर्वच जण आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करून जोरदारपणे त्या ठिकाणी शिवसेनेचा हा भगवानीला म्हणजे मशाल विशाल म्हणजे मशाल जी आमची ही मशाल आम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन आपली ही जागा ही लोकसभेची जागा यशस्वीपणे जिंकणार आहोत। 100% ही विजयाचीच गुढी आहे आणि हे जे शुभकार्य आहे ती लोकसभेची निवडणूक लढवायची आणि या सगळ्या जे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातली कठोर कटाक्ष आणि स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका घ्यायची। महायुतीमध्ये संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची एक बैठक आमदार संजय शिरसाठ यांच्या कार्यालयात पार पडली। यावेळी इच्छुक उमेदवार मंत्री संदीपान भुमरेंसह आमदार आणि जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत रणनीती ठरली। असं असतानाही भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा संभाजीनगरची जागा सोडायला विरोध आहे। संभाजीनगर मतदारसंघात कुणाची किती ताकद आहे पहा। भाजपची ताकद 2 आमदार, राज्यातील मंत्री 1 आणि महानगरपालिकेचे नगरसेवक 24, जिल्हा परिषद सदस्य 15। शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आमदार 3, राज्यातील मंत्री 2, मनपा नगरसेवक 2, जिल्हा परिषद सदस्य 3, नगरपालिका 3, पंचायत समिती 3, नगरपालिका पंचायत समिती सदस्य 3 आणि ग्रामपंचायत 237। नगरपालिका एकही नाही, पंचायत समिती एकही नाही, नगरपालिका पंचायत सदस्य 3, ग्रामपंचायत 61। महायुतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरची जागा जरी जाहीर झाली नसली तरी या भागाचे इलेक्शन्स हे 4थ्या टप्प्यामध्ये आहेत। 13 मेला इलेक्शन्स आहेत, म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस असल्यामुळे थोडा उशीर झाला असेल। पण शेवटी महायुतीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे सर्व मिळून एकत्र बसून निर्णय घेतील। एकीकडे पाडव्याच्या मुहूर्तावर मवियानं जागा वाटपाची गुढी उभारली। मात्र महायुतीत मुंबईच्या 2 जागांसह 8 जागांचा तिढा अद्यापही अडकलाय। यातील दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई भाजपा लढवणार असतानाही इथून उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरत नाही। नाशिकसाठी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे। नाशिकचा तिढा सुटत नसल्यामुळे साताऱ्याचा निर्णय आणला। ठाण्याच्या जागेवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघंही आग्रही आहेत। पालघरसाठी शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपात झुंपली आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंची शिवसेना आणि भाजपात चुरस आहे। आपला उमेदवार भाजपचा घोषित व्हायचा आहे। मी यापूर्वी म्हणालोय की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच मिळाला पाहिजे आणि या मतदारसंघातून निवडून जाण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाची आहे। या 2-3 दिवसामध्ये हा तिढा संपेल, कारण नाशिक, ठाणा, पालघर, साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू आहे। महायुतीमार्फत शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे, भाजपनं देखील दावा केलेला आहे, परंतु याचा सगळा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील। नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारीबाबत दिवसेंदिवस नवनवा ट्विस्ट येतो। विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता जवळपास कट झालाय, कारण नव्या चाचपणीतही छगन भुजबळांच्या नावाला हिरवा कंदील मिळाला। आमदार राहुल ढिकले, आमदार माणिकराव कोकाटे, अजय बोरस्ते यांची नावं चर्चेत होती, पण नव्या चाचपणीतही छगन भुजबळ यांच्याच नावाला हिरवा कंदील मिळाला। माधव पॅटर्न पूर्ण करण्यासाठी छगन भुजबळ महत्त्वाचे असल्याचं दिल्लीतून सांगण्यात आलंय। वेळ कमी असल्यामुळे भुजबळांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्या। महायुतीचे मान्यवर वरिष्ठ एकत्र बसतील आणि त्याबद्दलचा तोडगा काढलेला आपल्याला सगळ्यांना प्रेसमध्ये सांगितला जाईल आणि तो तुम्हाला लक्षात येईल। एकीकडे महायुतीत 8 जागांवरील उमेदवार निश्चित होत नाहीये,
तर दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपात धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले। सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ठाण मांडत शक्ती प्रदर्शन केलं। धाराशिवची जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी धरलाय। ही जागा युतीमध्ये राष्ट्रवादीला सुटलेली आहे, पण ज्याचे 40 वर्ष आम्ही ज्यांच्याबरोबर संघर्ष केला, आज माझ्या कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून म्हणजे शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत कुणाचीही मानसिकता नाहीये की धनुष्यबाण सोडून दुसऱ्या चिन्हावरती मतं मागतात। खरं तर देवेंद्र फडणवीसांना राजकारणातील चाणक्य संबोधलं जातं, पण सागर बंगल्यावर जोर बैठका घेऊनही महायुतीतील काही जागांचा गुंता सुटत नाही। त्यामुळे बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था महायुतीतील जागा वाटपाची होऊ नये म्हणजे मिळवली। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।